बातमी आहे पेणमधून। पेणमध्ये पाण्यासाठी 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। जलसंपदा विभागाला उपोषणकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। पेणमध्ये पाण्यासाठी 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली। शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून या ठिकाणी लक्ष वेधलंय। गेल्या 8 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। पेणच्या खारेपाट भागातील नागरिकांना पिण्याचे आणि सिंचनासाठी हेटवणे धरणाचे पाणी मिळावे या मागणीसाठी उपोषण केलं जात आहे। आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अजेश, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून पेणच्या खाडीपाट जो भाग आहे त्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस अनेक गंभीर होते आणि या समस्याला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी त्या विभागातील जे नागरिक आहेत त्याने गेल्या 7 दिवसापासून जे उपोषण आहे ते सुरू केले आहे। हेटवणे धरणाचे जे पाणी आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे, कारण त्या आमच्याच जागेमध्ये हे धरण तयार झाले आहे आणि या साठी हे जे संपूर्ण आंदोलन आहे ते सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे। रात्री या सर्व नागरिकांनी जलसंपदा विभाग आणि सरकारच्या विरोधात श्रद्धांजली वाहिली। प्रचंड लोक या ठिकाणी एकत्रित येऊन मेणबत्त्या प्रज्वलित करून सरकारचा श्रद्धांजली वाहिली आणि एकंदरीत या संपूर्ण जे आंदोलन सुरू आहे याचा पडसाद देखील विधानसभेत आमदार अनिकेत तटकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला। तर यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणं आता नीलम महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।